हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कशा आहेत? कालचं दिलेलं मॅथमॅटिक्सचं मॅथ फर्स्ट. आता मॅथ फर्स्टचं चालू राहणार आहे. 18, 19, 20, 25पर्यंत क्वेश्चन पेपरमधलेच प्रश्न आहेत. तुम्ही सोडवा. दररोज अर्धा तास अभ्यास करा. फक्त हाफ एन आवर मित्र बायस तुम्हाला येणार. क्वेश्चन पेपरमधलं सोल्युशन आहे आणि ते करत राहा. आहे ते सिलेबसमधलंच आहे. अल्जेब्रा म्हणजे मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंडमधलेच आहे. सायन्स फर्स्ट सायन्स सेकंडमधलंच आहे किंवा इंग्लिशमधलं आहे. अनसीन पॅसेज आहे. सगळे प्रश्न क्वेश्चन पेपरमधले ते येतातच. परत परत रिपीटेशन आहे. बघा 20 प्रश्नपत्रिका मी बघितल्यात मित्र. त्याच्यात रिपीट आले. तुम्हाला 70-80 पुढं पण जाल चांगला जर स्टडी केला तर. आज बघा आपल्याला मॅथ फर्स्टचं डिटरमाइन वेदर 2 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिटरमाइन म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे की 2 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा घटक आहे की नाही. बघा डिटरमाइन वेदर 2 हा बघा 2 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे की नाही. मग क्वाड्रॅटिक m = 2 दिलंय. कळलं की नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलंय आता आपण हे इकडे सोडवूया. कळतं की नाही. काय दिलंय 2m² minus 5m = 0. बघा 2m² minus 5m = 0. तर m ची किंमत 2 ठेवायची मित्र. किती ठेवायची 2. मग इथे 2m² म्हणजे याच्यामध्ये काय चिन्ह आहे गुणाकार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. m ची किंमत 2 ठेवायची म्हणजे 2चा काय झाला मित्र इथं वर्ग झाला. m वर्ग म्हणजे 2चा वर्ग. कळतंय ना सर्वांना. 2 × 2चा वर्ग m वर्ग वजा 5. इथे सुद्धा मल्टिप्लाय बघा 5m म्हणजे 5 × m किती आहे 2 म्हणजे इथं 2 घ्यायचे. कंसात घेतले तरी चालेल. आणि हे बरोबरचं चिन्ह द्या 0. मग आता खाली पायरी म्हणून 2 × 2चा वर्ग किती आहे 2² 4. 2² = 4 minus 5 × 2 = 0. आता प्रोसेस करून घ्या मल्टिप्लिकेशन. 2 4s are 8 मायनस इथं आणि इथं प्लस आहे. मायनस प्लसचं मायनसच झालं. 5 2s are 10 = 0. मग 8 minus 10 किती होतात -2 होतात = not 0. बरोबर की नाही. -2 is not equal to 0. So RHS is not equal to LHS. म्हणून 2 is not a root of quadratic. आन्सर काय येईल 2 is not root of quadratic इक्वेशन. हे उत्तर लिहायचं मित्र तुम्हाला. असं खाली बरोबर पायरीने जायचं. हे इक्वेशन घ्यायचं. त्याच्यात m ची किंमत देतात. ती 2² आहे. -5 × 2 मायनस प्लसचं मायनस झालं बघा -10 म्हणजे -2 किंमत आली. 8 - 10चं 10तून 8 गेले 2 परंतु 10ला वजा चिन्ह आहे म्हणून वजा 2 -2 is not equal to 0. therefore RHS is equal to not to LHS. आन्सर काय द्यायचं मग 2 is not a root of quadratic equation. आता दुसरं 2 मार्काचं आहे मित्र. बघा आता if 1 die इथं 1 आहे. if 1 die is rolled 1 die माहिती की नाही तुम्हाला rolled. If one die is rolled, then find the probability of a event
टू कम्प्लीट फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीला 2 मार्क आहे मित्र, खूप सोपं आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन. इफ वन डाय इज रोल्ड देन फाइंड द प्रोबॅबिलिटी, सहसंभविता, प्रोबॅबिलिटी ऑफ अ इव्हेंट टू कम्प्लीट फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता ते डाय म्हटल्यावर तुम्हाला स्पेस एस इज इक्वल टू 6 असतात का नाही, 1 2 3 4 5 6. आता त्यांनी इव्हेंट दिलाय, काय दिलाय, ए इज द प्राईम नंबर. ए इज द प्राईम नंबर माहिती ना तुम्हाला, दुसऱ्या कोणत्याही संख्येने त्या संख्येशिवाय भाग जात नाही, नाही का. ए इज द प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस, ऑन द अप्पर फेस. ए इज इक्वल टू, मग आता अप्पर फेस किती येतील, ए इज इक्वल टू 1 3 5. दीज आर द प्राईम नंबर. हे लिहिले बघा, दीज आर द प्राईम नंबर. मग ए इज इक्वल टू किती येईल, 3 येईल इथं, आहे का नाही, 3 येणार. 1 3 5 ए इज इक्वल टू. मग पी ए इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन एन एस, म्हणजे तिथं काय येईल, एन ए, काय येईल, एन ए अपॉन एन एस. पी ए इज इक्वल टू एन ए अपॉन एन एस. एन ए ची किंमत किती आहे, एन ए हा एन ए आहे की नाही, एन ए किंमत किती आहे, 3 आहे. हे बघा 3, एन ए 3 अपॉन एन एस च माहिती आहे तुम्हाला किती, एन एस हा एन एस, एन एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 आहे, एन एस 6 आहे. इथं लिहायचा एन एस इज इक्वल टू 6. लिहिलं तरी चालेल, त्यांनी दिलं नाही पण तुम्ही लिहा. मग एन ए अपॉन एन एस 3 अपॉन 6 आहे का नाही, हे 6 लिहिले. 6 लिहिल्यानंतर मग आता तुम्हाला किंमत काढायची, 3 1 जार 3, 3 2 जार 6. इथे भाग नाही दिला तरी चालेल, म्हणून 1 अपॉन 2. म्हणजेच तुमचा या ठिकाणी अप्पर फेस, ए इज द प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस, 1 हाफ आलं. उत्तर किती आलं, 1 हाफ. तो 2 मार्क आणि तो 2 मार्क मित्रा हो, +2 आणि +2. आजच्या 4 मार्काचं दिलेले तुम्हाला. असे प्रश्न तुम्ही अवघड मानता, परंतु हे सोपे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय माहित पाहिजे, प्राईम नंबर माहित पाहिजे, नॅचरल नंबर माहित पाहिजे, इव्हन नंबर माहित पाहिजे, ऑड नंबर माहित पाहिजे, समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, बरोबर का नाही. मी दिलेले आहेत ते मागे दिलेले आहेत, तुम्ही लिंकवर जा, समसंख्या, ऑड नंबर, इव्हन नंबर बघा आणि त्यानुसार तुम्ही प्राईम नंबर दिलेले आहेत, इव्हन नंबर, ऑड नंबर, नॅचरल नंबर आणि होल नंबर, इंटिजर पण दिलेले. आणि हे त्याच्यातलेच येतात, दुसरं कोणतंही देत नाही. म्हणजे तुमचे 4 मार्क परफेक्ट पडतील. 9वीला पण होतं ते नॅचरल ते नंबर, तर ते तुमचे 10वीचे पाहिजेच, माहित पाहिजे, तर तुम्हाला हे येणार. 2 मार्क तुमचे, 2 आणि ते 2 4 आजचे मार्क. हार्ड स्टडी, लाईफ एन्जॉय मित्र हो, स्टडी करा बस.